जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टअप क्लासेस या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी तसेच RPF भरतीसाठी महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसंच शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोजरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1990. 1990ला कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिरोध. भारताच्या पश्चिम घाटात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंद्रायणी नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. गोदावरीचा उगम कुठं होतो? तर त्र्यंबकेश्वर नाशिक इथे गोदावरी नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 5 आहे, झुरळाचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 13 कप्प्यांचे बनलेले असते. प्रश्न 6 हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲनिमिया हा रोग हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. ॲनिमियालाच पंडुरोग असं देखील म्हटलं जातं. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. ॲनिमियाला पंडुरोग असं म्हटलं जातं. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या दिवशी दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 मे. 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पाळला जातो. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. प्रश्न क्रमांक 18 बघा, उबेर कप व थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे उबेर कप व थॉमस कप. तर यंदाचे दोन्हीचे कप म्हणजे 2024चे कप दोन्ही कप कोणी जिंकलेले आहेत? तर चीन या संघाने जिंकलेले आहेत उबेर कप व थॉमस कप. ॲडिशनल माहिती सांगतोय ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकताय. प्रश्न क्रमांक 9 आहे, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी हा रोग होतो. तर क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? स्कर्वी. क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर स्कर्वी हा रोग होतो. तर अजीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा अजीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा व ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस हा रोग होतो. ॲडिशनल माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, तर नक्कीच तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काँग्रेसचे हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस हे हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हरिपुरा अधिवेशन कुठे झाले? गुजरातला हरिपुरा अधिवेशन झालं 1938ला. प्रश्न क्रमांक 11 कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रयतवारी पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले. प्रश्न क्रमांक 12 बिहारमधील चंपारण सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नीळ. प्रश्न क्रमांक 13 भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक.
प्रश्न क्रमांक 14 आहे, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर के षण्मुख शेट्टी. आर के षण्मुखन शेट्टी यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 15, पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेवा सदन. सेवा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली नाही. प्रश्न क्रमांक 17, फळे पिकवण्यास कोणते संप्रेरक मदत करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इथिलीन. इथिलीन हे संप्रेरक फळे पिकवण्यास मदत करतं. प्रश्न क्रमांक 18, उजनी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यशवंत सागर. प्रश्न क्रमांक 19, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकोला. अकोला या जिल्ह्यात आहे. तर कर्नाळा हा किल्ला कुठे आहे? रायगड. कर्नाळा हा किल्ला रायगड व नरनाळा हा अकोला जिल्ह्यात आहे. व अर्नाळा हा किल्ला पालघरमध्ये आहे. वेगवेगळे समान नावाचे आहेत, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. अर्नाळा आहे तो पालघर आहे, कर्नाळा रायगड आणि नरनाळा अकोल्यात आहे. प्रश्न क्रमांक 20, गौरी लंकेश राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पत्रकारिता. पत्रकारिता या क्षेत्रात गौरी लंकेश राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 21, लोकसभेची घनपूर्ती ही त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 दशांश इतकी असते. प्रश्न क्रमांक 22, नील दर्पण हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीनबंधू मित्र. प्रश्न क्रमांक 23, आसाम रायफलचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिलाँग. प्रश्न क्रमांक 24, साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांसाठी दिला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 भाषेसाठी दिला जातो. प्रश्न क्रमांक 25, शेवटचा प्रश्न, सेला बोगदा कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यात सेला बोगदा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न पाहिले. प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला प्रश्न आवडले असतील तर तुमच्या सूचना नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.